श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या पौष पौर्णिमा म्हणजेच याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्न संकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रकट झाल्या होत्या. हिंदू मान्यतानुसार आपल्या नावाप्रमाणेच माता शाकंभरी यांना भाजीपाला, फळे आणि हरितिथीची देवी म्हणून पूजले जाते. यंदा शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, पूजा कशी करावी आणि त्याचे धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. पंचांगानुसार पौष महिन्याची पौर्णिमा तिथी 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53 वाजता सुरू होणार आहे आणि 3 जानेवारी 2026 रोजी 3:30 वाजता समाप्त होईल. तिथीनुसार 3 जानेवारी 2026 रोजी करावे. त्यापूर्वी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठून चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी आणि विधिवत पूजा करावी. पूजा करताना मातेला गंगाजल, चंदन, कुंकू, अक्षता, फुले, फळे तसेच भाजीपाला अर्पण करावे. देवीच्या प्रकट दिनाच्या कथेचे पठण करावे किंवा ते ऐकावे. पूजेच्या शेवटी देवीची आरती करायला विसरू नका. शाकंपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन फळे, भाजीपाला अर्पण करावा. यामुळे पूजेचे पूर्ण पुण्यफळ प्राप्त होते. हिंदू मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याचा प्रकोपामुळे जवळपास 100 वर्षे पाऊस पडला नाही. यामुळे भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अन्न आणि पाण्याअभावी जीवसृष्टी संकटात सापडली. तेव्हा देवी दुर्गेचे सौम्य स्वरूप माता शाकंभरी प्रकट झाल्या. मान्यतेनुसार शाकंभरी मातेचे 100 डोळे होते आणि जेव्हा त्यांच्या अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर जलप्रवाह सुरू झाला. त्यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा वध करून पृथ्वीला भाजीपाला, फळे, फुले आणि वनस्पतींना हिरवेगार केले. देवीच्या या दिव्य स्वरूपाला या महिन्याच्या संधिकालात शाकंभरी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. अन्न, फळे आणि पोषणाची देवी मानले जाणारे माता शाकंभरी चे दर्शन आणि पूजन करण्यासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.